ओके. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तुमच्या भाऊजी चॅनलवर, ज्याचं नाव आहे चिखल्या. आणि आत्ता वाजले आहेत 11ला 15 मिनटं कमी आहेत. तर आता आम्ही निघालो आहे एका भारी ठिकाणावर. येस, तर बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. लेट्स गो मित्रांनो. तर आम्ही जस्ट पोचलो एअरपोर्टला. आत्ता वाजले आहेत 3:25. हे बघू शकता. लवकरच चेक इन वगैरे करून पटपट करतो. आता जवळपास 2च तास राहिलेले आहेत. येस, बोलू शकतो. हे असं करून काय फायदा नाही. चला तर निघूयात आता. आत्ताच आमचं चेक इन झालं आहे आणि सिक्युरिटी चेकही झालं, दोन्ही झालं. मग एक मोठा इश्यू झाला होता. हा व्यक्ती जो दिसतंय तुम्हाला, ह्या व्यक्तीने काय केलं तर की जे गोष्ट नाही ठेवायची ती गोष्ट त्यांनी लगेज बॅगमध्ये ठेवलेली. ती म्हणजे पॉवर बँक. आणि त्यांनी ती पॉवर बँकमध्ये ठेवल्यामुळं मला परत फोन आला की हॅलो, क्या आप जी के साथ गुले बोल रहे हो? म्हणलं येस. ते म्हणले की असं असं पॉवर बँक आहे, प्लीज 65 नंबर गेटला या तुम्ही आणि असं काढून घेऊन जावा. काढला का रे तू? काढला बाव खिशात. ओके, गुड. जे की मी आणि अजिंक्यजी आधीच सांगत होते की बाबा काढला पाहिजे. आता त्याला बिचारायला चक्कर आली, त्याच्यामुळे अजिंक्यनी लगेच ग्लुकोजचं बिस्किट काढलं. गोड आहे खूप. आता तो कुठं शुद्ध. आता कसं वाटतंय ऋषी तुला? चांगलं वाटतंय? तर आता इथून पुढचं डायरेक्ट एरोप्लेनमधलं शूट करेल मी. जास्त काय बोलणार नाही. तिकडचंच सगळं शूट घ्यायचं. आता डे 1 स्टार्ट तिथूनच होईल. हे थोडेफार स्टार्टचे पॉईंट राहतील इकडचे. ते गेट पण आता अजून वेळ आहे. आत्ताशी 5 वाजलेत, पहाटेचे 5. 6:10ची फ्लाईट आहे. आता मला वाटते 5 ते 10 मिनटात ओपन होईल. ओके, चलो मिलते है एरोप्लेन में. आणि त्याचबरोबर भूक लागली राव. आहे भुशा. हे बघू शकता अजिंक्यजी बघा. डोरेमॉनची बॅग आहे. डोरेमॉनचं पोट आहे त्यांचं. अगो बाय 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 बाय. काय काढायला लागलं अजिंक्यजी. अजून दुसरं हे नको फेल. अगो बाय बाय. चहा आहे का? चहा. बॅग बघू शकतो का आम्ही केवढी मोठी आहे तुमची? अगो बाय. नाही तीच, हे सेम आयटम झालं अजिंक्यजी. हे प्लीज असले नका देऊ. दुसरं नाही असले तेलकट मालकट आम्ही नाही का, प्लीज. असं जरा हेल्दी नाही का काय? असं सगळं आभारच भरलं खावा आता. तर अशा प्रकारे अजिंक्यजींनी सगळं आभारच सगळं भरलेलं आहे. त्यामुळे आपण बघू शकतो बेकार सामान सगळं. जरा चांगलं घे रे. आता डायरेक्ट फ्लाईटमध्ये. आता नाही परत. येस. नमस्कार मित्रांनो. आत्ता वाजले आहेत 10 आणि नियरली अबाउट 8:45च्या आसपास आम्ही लँड झालो श्रीलंकेमध्ये. तर उतरल्या थोडी गर्दी होती इमिग्रेशनला. ते क्लिअर केलं, लगेज घेतलं आणि सर्वात पहिलं तर लायसन काढलं. लायसन नंतर करन्सी एक्सचेंज केली. नियरली अबाउट 301 रुपयांनी $1 भेटला. आणि मग आता अजिंक्य गेला आहे हे सिम कार्ड काढायला. आणि एक इथं आम्ही ट्रान्सपोर्टेशनसाठी एक हिवाली कंपनी बघू शकता. तुम्ही पण कधी आले तर घेऊ शकता रेंटवर कार. आम्हाला जवळपास काहीतरी बार्गेनिंग करून $25च्या आसपास पडलं पर डे. अनलिमिटेड किलोमीटर्स. आणि $200 आम्ही डिपॉझिट केलं. तर सर्वात भारी. त्याच्यामुळं सगळ्यांनी बघत राहावं. आता इथून पुढं परत चालतच राहायचं आम्ही असं. त्याच्यामुळे तर इथून बाहेर आले की असा परिसर भेटेल तुम्हाला. तर हे बघा, इकडं कार रेंटल आहेत आणि ह्या बाजूला सिम आहेत, जिथं तुम्हाला सिम भेटेल. तर आम्ही ह्यांच्याकडनं घेतलं आहे करून. हे बघा, हे नाव ऋषी इथं थांबला आहे. येस, ह्यांनी एकदम परफेक्ट रेट दिला आम्हाला आणि करून घेतलं. चलो, आमची गाडी आलेली आहे आता बाहेर.
आता इथून बाहेर जाणार आणि मग थांबा तुम्हाला दाखवतो. हे ऋषीजी चाललेत, इथूनच आम्ही सँडविच घेतलं आणि इकडून एक्झिट. आता कार बाहेर भेटेल आम्हाला. हे असं वातावरण आहे बघा बाहेर. तुम्ही जसं एअरपोर्टमधनं बाहेर येताल तेव्हा बघू शकता. आता आम्ही तिघं गाडीकडे चाललोय, गाडी जिथं लावली असेल तिथं. ही बघू शकता, ही आमची गाडी आहे, वॅगनार, जी वॅगनार. संजय आणि हे जे बघताय तुम्ही, यांनी आम्हाला कार रेंट करून दिली आहे. हां येस स्पीक. फ्रॉम संदकी कार रेंटल श्रीलंका. आता त्यांनी आम्हाला काय चीप क्वांटिटीमध्ये दिलं आहे, एकदम रिजनल रेटमध्ये आम्हाला दिलं आहे त्यांनी. बघू शकता गाडी पण एकदम परफेक्ट आहे. तिघांसाठी आम्हाला एकदम ओके गाडी. ओके चलो, आता आम्ही गाडीत बसतो आणि सगळे पॅक करतो. ओके लेट्स गो. आता जसं की बघू शकता इथं आता व्हिडिओ काढायचा आपल्याला. पुढं काय लागलेलं, पुढं काय टोचलंय वगैरे. आता आम्ही गाडीत बसलोय. त्यांनी सगळे आम्हाला रूल्स अँड रेग्युलेशन सांगितले एकदम परफेक्टली. हा खात बसलाय, याला काय लाज वाटत नाही, मस्त पेलत बसलाय. आणि एकदम भारी गाडी आहे, जी वॅगनार मस्त आहे. चला तर आता राईडला चालू करूयात. फर्स्ट लोकेशन काय राहील आपलं बाबूराव? पिण्यावाला काहीतरी हत्तीचं हे ऑर्फनेज आय थिंक सो. तिथं आत्ता चाललोय. तिथून मग श्रीगिरी, डॅम्बुला. श्रीगिरी नाही डॅम्बुला. ओके चला तर जाऊयात, निघूयात. अरे भावांनो, आता पुढं थोडंसं साईडला थांबलोय आम्ही, का तर एक स्टोअर दिसलंय जिथं बॉटल्स, परत थोडंसं खायचं सामान आणि बॅग, ते सगळ्या गोष्टी घ्यायला थांबलोय आम्ही आता इथं. आणि अजिंक्य आणि ऋषी मागं गेलेत आणायला. तर आता इथून अजून जवळपास हे बघू शकता 70 किलोमीटर्स जायचं आम्हाला. जवळपास 1 hour 40 minutes दाखवते 70 किलोमीटर. कारण रस्ते जे पाहताय तुम्ही आता इथं सगळे असेच रस्ते. हायवे एवढा मेन एरियात नाही आहे. हायवे फक्त आउटर साईडला आहेत. जे मेन रस्ते जे जातात, जसे श्रीगिरी आला, डॅम्बुला आला, कॅन्डी, हे सगळे असेच रस्ते असणार आहेत एंडपर्यंत असं मला वाटते. पण बघूयात आणि बघत राहा तुम्ही. एक नंबर गाडी आहे सध्या तर, बेस्ट आहे. यस. आणि बजरंग बली की जय, जय श्रीराम. चला तर जाऊयात आता पुढं. दोघं आलेले आहेत. मला असं वाटतंय की कुछ तो नाही बॉटल घेऊन आली की. ठीक आहे, बॉटल तर घेऊन आले. आता चलो पुढच्या डेस्टिनेशनला जाऊ, म्हणजे फर्स्ट डेस्टिनेशन. चलो लेट्स गो गाईस. वाजले आहेत .12:30. खूप जास्त ऊन आहे इथं बाहेर, हे बघा. त्याच्यामुळे एक बेसिक छोटा स्टॉप घ्यायचं ठरलेलं. नारळ पाणी बघत होतो, एक नंबर आहे. काहीतरी 70 का 60 रुपीजला आहे. लंकन बेस्ट. आता इथून जे आमचं लोकेशन आहे, जे एलिफंटचं ऑर्फनेज का काहीतरी बघायचं एलिफंटचं इथं, तर ते तिथं पोचायला अजून जवळपास 20 किलोमीटर दाखवते. एक 40 मिनिट्स लागतील अजून पोचायला. ऊन तर बहुत ज्यादा है. रस्ता बघा डायरेक्ट उतार. तर आम्ही हे कुठलं एलिफंटचं ऑर्फनेज आहे, पिन्नावाला ऑर्फनेज, ते इथं आलोय. आता हे दादा आम्हाला घेऊन चाललेत टुकटुक मधनं, फुल क्वालिटी मध्ये बघू शकतो. हे बघा, आता ह्याला आंघोळीला घेऊन चाललेत आणि एक ऑलरेडी पाणी येते इकडं. हा पण इकडंच येईल. खोटा आहे, हा खोटा आहे. ते मागचं बघ, खरंच वाटते तिकडे.
काय ऋषी काय म्हणतोस, कसं वाटलं आतापर्यंत एक्सपिरियन्स? क्वालिटी बाबूराव कसा वाटलं एक्सपिरियन्स? चल झूठा. नाही एक्सपिरियन्स तर मस्त आहे, एक नंबर आहे. तर इथून डॅम्बुलाला निघाल आम्ही, थोडाफार फोटो काढतो. इथं बघू शकता तुम्ही, त्यांना आंघोळ घातलं जाणार आहे. बरेचसे हत्ती आलेले. ए बाबा अरे कसली आंघोळ झाली. मस्त मस्त. हे मामा इकडून मस्त पैकी आंघोळ घालायला लागले. हे ऋषा घेतलं का? वाव. नाही घेतलं. भारी नजारा आहे इथं समोर. इकडं हत्ती मस्त पाण्यात, इकडं बाथिंग चालू आहे. इकडं पण यांचं मस्त इकडं फिरणं चालू आहे. इकडं एक याला चालत चालत दोघं मस्त एन्जॉय करत आहेत ते. अशा पद्धतीने मस्त पैकी भारी चालू आहे. ओके चला, तर इथंच थांबतो आणि आता पुढे जायचं डॅम्बुला. लेट्स गो. तर आता आम्ही निघालोय डॅम्बुलाकडे. डॅम्बुला केव्स हे लोकेशन आहे आमचं. आणि सध्या भूक खूप लागल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी पोरांनी बॅगेतनं काढलेल्या आहेत. भडंग काढली, लाडू काढले, परत अरे बासना चिप्स काढले, भाकरवडी आहे, अजून पराठे आहेत, थालपीठ आहे, परत ॲपल आहे. 2 प्रकारचे चिप्स ऋषीजींनी आणलेले आहेत. शेंगदाणे आणले आहेत अर्धा किलो, 1 किलो. तर मग हे असं सगळं खाणं चाललेलं आहे पोरांचं. पण पोरांना हे अजून कळत नाही की जितका खाईल तितका सट निघल. हे पोरांना अंदाज नाहीये. पण पोरं प्रयागराजला जाऊन आलेत, त्याच्यामुळे पोरं कुठंही तयार आहेत आज सोडायला. सो आणि आता अजिंक्यजी गाडी चालवत आहेत. अजिंक्यजी कसं वाटतंय तुम्हाला श्रीलंका? काय तुमचा एक्सपिरियन्स? रोड एकदम सुंदर आहेत आणि लोक ट्रॅफिकचं पालन तंतोतंत करतात. काय कळतं? तंत हा समजा पुढं. आपली ड्रायव्हिंग कशी एकदम चांगली नाहीये, चांगली पुणेरी आहे की थोडं ट्रॅफिक जाम झालं तर राईट साईडने गाडी पुढे काढायची. आय सी. पण इथं नाहीये. थोडं जाम जरी झालं तरी लोक लाईनीत थांबून बरोबर 100 त्यांची वेळ आल्यावरच पुढे निघते ते. बरोबर. ऋषीजी तुम्हाला काय म्हणायचे, कसं वाटलं श्रीलंका तुम्हाला? एक्सपेक्टेशन्स काय होते आणि रियालिटी काय झाली? सोनेरी लंका. वा, ये हे गोल्डन शब्द. पण आणि खरंच सोन्याची लंका म्हणता येईल यांना, कारण ह्यांच्यासारखं निसर्ग कुणाला लाभलं नसेल बरोबर. कदाचित. कारण रस्ते, ग्रीनरी आणि यांचे जे झाड आहेत, हे निसर्गाने यांना दिलेलं गिफ्ट आहे, तेच ह्यांच्यासाठी खरं सोनं आहे. राईट. आता इकडं बघू शकता मॅप मध्ये बरोबर 1 hour 31 minutes दाखवत आहे 72 किलोमीटरसाठी. तर आता पोहोचल्यानंतर केव्स दाखवतो नॉर्मल व्हिडिओ, आणि तिथून अजून एक लोकेशन, मग रूमवर. हा डे 1 संपला. अरे बाप, अरे हायवे का मस्करी आहे शपथ. आणि साईडला तर बघ रे साडी वगैरे. बेस्ट भाई, बेस्ट. श्रीलंका बेस्ट. टा 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 टा. काय व्ह्यू आहे भारी, मस्त. आवडलं बाबा, आवडलं. आत्ता वाजले आहेत 5:30 आणि आम्ही आलोय डॅम्बुला केव्ह पशी, जिथं गोल्डन टेम्पल आहे. हे बघा. तर हे असं गोल्डन टेम्पल आहे, जिथं छान अशी मूर्ती आहे. आणि खाली हे म्युझियम आहे. आणि ह्या बाजूला पण देवाचं काहीतरी आहे. आता इथून आम्ही परत श्रीगिरीला चाललोय, जिथं 17 किलोमीटर आहे. ऋषीजी कसं वाटलं तुम्हाला? सुंदर, अति सुंदर.
चला. तर आत्ता वाजले आहेत 6:45 आणि आम्ही पोचलो आहे आमच्या लोकेशनवर. तुम्हाला दाखवतो आता रिसॉर्ट. खूप आत होतं अंधारात, जवळपास मला वाटते 700 मीटर आत आहे हे रिसॉर्ट, पण मस्त केलं यांनी. दाखवतो तुम्हाला फोटो आणि व्हिडिओ. 1 मिनिट थांबा, गाडीतनं उतरतो आधी. हे बघा, हे असं ह्या बाजूनी इकडं आणि इकडं आमची रूम आहे वर. ऊपर जाएंगे चल. चप्पल खाली काढून अयो. It would be a very great stay. Okay. So how do we have to pay? Right now or tomorrow check-in? अगो बाय बाय. काय करू, लाईन लॉकला जाऊन त्या इकडे येऊन ब्रेकफास्ट करून चेकआउट करू. अयो मस्त आहे. तर मित्रांनो, आता झालं आराम करायचा. आता खायला जायचं, जरा फ्रेश व्हायचं मस्त पैकी, मग आराम करायचं. ओके, तर ह्याच्या पुढेही दाखवणार आहे, मग एंड करणार आहे. परत रूमवर आलो, खाणं बिणं पण दाखवणार, सगळं दाखवणार, मगच एंड करणार आपलं. ओके चला. तर आता पहिलं तर फ्रेश होऊन घेतो. चलो आईस. तर आता आम्हीच निघालोय जेवण करायला, डिनरला. जवळच हॉटेल आहेत, त्या हॉटेलमध्ये चाललोय. बघू काय काय भेटतंय. नॉर्मलच खायचं आणि मग मस्त पडी टाकायची. ओके चला निघूयात. लेट्स गो. हे बघा असला रस्ता आहे या शानदार अशा रिसॉर्टला यायला. बघू शकता, हे लाईट बंद केल्यावर कसं दिसतंय. तर हे भारीतलं हॉटेल आम्हाला भेटलंय. हे बघू शकता तुम्ही मस्तपैकी. जवळपास 1 तास झालं शोधत होतो आम्ही आणि वैतागून पोरं आता डाव हाणणार आहेत. तर मग पटापटा पटापटा पटाक वाढून घेतो, जेवतो आणि मग बोलूयात परत. ओके, तर हे बघा, हे आहे ते हॉटेल जिथं आम्ही आत्ता जेवलो. 1 नंबर जेवण होतं, प्युअर व्हेज. जवळपास 1.5 तास झालं शोधत होतो, भेटलं 1 नंबर. मस्तपैकी पोट भरलं. चला थँक्यू. आत्ताच रूममध्ये आलोय. मस्तपैकी आजचा दिवस गेला, 1 नंबर मजा आली. घरून मुंबईवरनं कोलंबोमध्ये गाडी घेतली, लायसन काढलं, पळापळ इकडं तिकडं झाली, करन्सी एक्सचेंज, सगळी पोरं पळली, मस्त मजा आली. तिथून मग कार घेऊन फर्स्ट टाइम इंटरनॅशनल आम्ही ड्रायव्हिंग केला आणि एक वेगळाच एक्सपिरियन्स होता. लय मजा आली. कोलंबो टू अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. श्रीगिरी, सॉरी डॅम्बुला, आणि डॅम्बुला टू श्रीगिरी. आता श्रीगिरीत आमचा फर्स्ट आहे हा, तर आपला डे 1. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जाऊन चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. गुड नाईट. उद्या भेटू. बाय बाय.